गावदेवी भातवड संघाचा आलेला आहे. ओके अनिकेत आणि भाविश अशी जोडी स्ट्राईक एंडला. अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला भाविश. तर गोलंदाजीसाठी तयार उदय. यावेळेस मात्र हो जिथून खेळ बंद केला होता तिथूनच सुरुवात करताना अनिकेत याने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. चेंडूला पाठवले 6 धावांसाठी. एक जबरदस्त सुरुवात. 6 धावाने होते धावसंख्या. षटकार चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो. बघा जिथून खेळ थांबवला होता ना पहिल्या मॅच मध्ये तिथूनच सुरुवात करताना अनिकेत पुन्हा एकदा किती मोठा पक्का मोठा चेंडू जातोय सीमारेच्या बाहेर. षटकार शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक. जबरदस्त सुरुवात. इथे मात्र स्पर्धेतील सर्वात मोठा फटका लॉंग ऑनला क्लिअर केलं मित्रांनो. सोपं नाहीये. एक जबरदस्त फटका चेंडूला पाठवलं लॉंगेनच्या वरून सीमारेच्या पार. षटकार हॅट्रिक चेंडू अनिकेतसाठी. इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतो. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 13 या आकड्यावरती. हॅट्रिक अजूनही ऑन असणार आहे मित्रांनो. उदय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती मात्र उदय याचा इथे मात्र अस्त करताना बॅटर अनिकेत पुन्हा एकदा दिशा भरकटते. 2 षटकार खाल्ले 2 वाईट टाकले. धावसंख्या होते 14. पंचांचा इशारा जबरदस्त इशारा. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली सकाळपासून. पंच देखील ज्यावेळेस जबरदस्त असतात ना क्रिकेटला अजूनही चारचाम लागत असतात. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि अनिकेत याची केळी संपुष्टात. आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श. षटकार मारण्याच्या नादामध्ये बाहेरचा चेंडू खेळला होता आणि इथे मात्र लांबून मारण्याचा प्रयत्न. अनिकेत याची खेळी संपुष्टात आलेली. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये सूरज. आज अयान मात्र टीममध्ये दिसत नाहीये. मॅन फ्रॉम कोणगाव अयान शेख तो सुद्धा एक जबरदस्त बॅटर आहे. मात्र नॉन स्ट्राईक एंडला भाविश देखील एक जबरदस्त बॅटर ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं. भाविश जबरदस्त बॅटिंग इथे अनिकेत याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत त्यांनी 5 षटकार ठोकलेले आहेत. 6 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. अनिकेत फुलटॉस चेंडू फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जातोय तो मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. आता मात्र डावखोर आहे. आता तर फलंदाज भाविश. स्ट्राईक एंडला भाविश येतोय. उदय सुंदर चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता. अतिशय सुंदर चेंडू. आता मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल उदय याचं. 2 षटकार 2 वाईट नंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली उदय याचं. त्यानंतर विकेट प्राप्त केलं. त्यानंतर सिंगल. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना गोलंदाज उदय. धावसंख्या थांबलेली ती 15 वरती.
हो यावेळेस मात्र कव्हरच्या रिझल्टला केले चांगला फटका गॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय चांगलं चेस केलं तिथे थोडंसं थांबल झालेलं आहे एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण आणि या 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती गावदेवी बादवड संघाचा धावा लागलेल्या आहेत त्या स्कोर कार्डवरती एक गडी बाद 17 चांगली गोलंदाजी नाही म्हणावी लागणारी चांगली सुरुवात इथे गावदेवी बादवड संघाची नितेश पाटील यांनी एक जबरदस्त संघ बांधला अनेक खेळाडू आजूबाजूच्या परिसरातील तसेच त्या परिसरामध्ये देखील चांगले खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत बघा चांगल्या प्रकारचा ग्राउंड देखील उपलब्ध नाही आहे तिथे मात्र म्हणतात ना मित्रांनो तुम्ही जी मेहनत करता क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रॅक्टिस ही खूप गरजेची असते आणि तेच खेळाडू आज आपण पाहतात मागच्या टुर्नामेंटला या संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला होता गजेंद्र भाऊ गुळवे यांच्या टुर्नामेंटमध्ये या टुर्नामेंटमध्ये देखील त्यांचा एक जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहे चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते त्यांच्याकडे देखील आहे नवीन बॉलर येतो हितेश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो धन्यवाद दीपेश नाईक मल्हार बैलाचे मालक यावेळेस मात्र काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू जातोय निर्धाव एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती स्ट्रायकेल नाही तो 22 धावसंख्या होते ती 18 यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये शॉट लॉंग लेगला चांगलं क्षेत्ररक्षण एकच धावसंख्या हळूच पुढे सरसावते ती 19 वरती चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये दोन्ही बॅटर्स यांच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2 धाव खर्च केलेले आहेत गोलंदाज तयार हितेश मोठा फटका खेळलेला आहे इथे मात्र चेंडू हवेत आहे बाउंड्री क्लिअर होतोय का नाही मिड विकेटच्या रिझनला बॅटर आउट येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान शिवरायाला वंदन करून उतरलो नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय निखिल हो या निखिल याला मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे कारण का पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी गावदेवी बादवडच्या दोन्ही फलंदाजांनी केली त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं कठीणाईमध्ये दिसताना हो यावेळेस मात्र खोदून काढलेला आहे चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता चेंडू तो लॉंग ऑफच्या रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी मात्र तोपर्यंत संधी एकच धाव पूर्ण करून घेण्याची एक धावाने धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या आकड्यावरती 20 कोणत्या आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे पाहूया विकेट येतोय का आणि इथे मात्र सहज सोप्पा झेल शंकर दादा हा लय दिलदार ख्याती गाजतय हो जगभर शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा हाय आधार नेता आमचा आहे तो साधा करलय साऱ्यांच्या मनात 35 नवीन बॅटर येतोय विजय आता मात्र एक बंधू बाद झाला त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा बंधू येतोय दोन्ही बंधू बघा खूप
लहानपणापासून आम्ही या खेळाडूंना क्रिकेट खेळताना पाहत आहे, त्यामुळे क्रिकेट आहे या खेळाडूंमध्ये अजूनही. भविष्याने दाखवून दिलं मागच्या मॅचमध्ये. नवीन बॅटर विजय. नितेश पाटील यांचं देखील येणं बाकी आहे अजून. हो, यावेळेस मात्र स्ट्रोकला चेक केलं आहे. थोडंसं थांबवाल तिथे होताना. चांगलं क्षेत्ररक्षण, तोपर्यंत संधी होती, फेकी इथे चुकीची ठरली. 2 धाव पूर्ण. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती लागलेली ती 22. पंच 2 धावांची पॅनल्टी. येस, टी शर्टसाठी या 2 धावा आम्ही आता इथे ॲड करत आहोत. 2 षटकं झालेले आहेत आणि 2 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या होती ती 24 धावा. आता इथे मात्र 22 होत्या, 2 आम्ही ॲड केलेले आहेत. धावसंख्या 24. फलंदाजी करणाऱ्या गावदेवी संघाने देखील याची नोंद घ्यायची. ड्रेसिंगसाठी पॅनल्टी आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. चला, टाईमच्या बाबतीत आपण देखील सहकार्य करायचं आहे प्लीज. दीपेश गोलंदाजीसाठी तयार. दीपेश बॅटर तयार. हो, यावेळेस मात्र सुंदर चेंडू ऑफसाईडच्या रिजनला टाकलं होतं. चेंडू वाईड यॉर्कर चेंडू म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी येते दीपेशाच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न केला तर चेंडू हवेत तर आहे. सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल लॉंग ऑफच्या रिजनला. शॉर्ट लॉंग ऑफला आणि गडी बाद. गली क्रिकेटचे खजिनदार गणपत नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर कुठेही असाल तुम्ही व्यासपीठावर यायचे. न्यू बॅटर मंगेश. मंगेश एका उंच असा हा खेळाडू आहे. क्षमता आहे याच्याकडे देखील मारण्याची. मोठे फटके बॅटमधून मोठे फटके येत आहेत का पाहूया. हो, यावेळेस मात्र सुंदर चेंडू चिप केलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे 38 सर्कलमध्ये. मंगेश याची खेळी संपुष्टात. खेळतन मैदानान खेळतन मैदानान खेळतन मैदानान मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर. नवीन बॅटर मैदानामध्ये जीवन येतोय बघा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र जो बॅट्समन येतोय तो परत जातो. अशीच काहीतरी गत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर जो आ रहा है वो जा रहा है. अशी गत नवीन बॅटर जीवन येतोय मैदानामध्ये. जीवन जीवन फ्लायटेड चेंडू. चेंडू पुन्हा एकदा हॅट्रिक होती इथे. मात्र सोपे अजेल नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. तिकडं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. धावसंख्या पुढे सरसावते ती 26 या आकड्यावरती.
दीपेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा खेचून मारलेला चेंडू गॅपमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं थंबल होताना चांगली फेकी रनआउटची संधी आहे. आणि इथे मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचताना 2 धाव पुन्हा एकदा आलेले आहेत. 2 धावने संघाची धावसंख्या होते ती 28. यानंतर हर्षित विपक्ष रिग्नेश दोन्ही संघाने तयार राहायचे. हर्षित विपक्ष रिग्नेश 11 राहणार आणि हर्षित 11 दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण VIP डॉक्सवरती येऊन राहायचे. टॉसबॉक्समध्ये इंदुबाई जुकर स्वर्गीय इंदुबाई जुकर टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आपण. दीपेशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जीवन. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता जीवन यांनी. चेंडू जातोय निर्धाव. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 28. बघा कुठे पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक इथं केलं दोन्ही गोलंदाज दीपेश आणि हितेश चौधरी याने. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. गणपत नाईक गली क्रिकेटचे खजिनदार आमच्याशी जुडलेले आपलं देखील सहर्ष स्वागत आहे गणपतजी नाईक. आणि खजिनदाराची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. मग तर क्षेत्र कोणतंही असो संपूर्ण लेखाजोखा त्याच्यावरती असतो. हिसाब बराबर रखना बाबूभाई अशी गत असते त्याच्यामागे. तो गोलंदाजीसाठी तयार. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. सोहम येतोय. यावेळेस मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला तर विजय याने चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि विजय याची खेळी संपुष्टात. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. करती पाहुण्यांचा सन्मान. नवीन बॅटल नितेश पाटील तयार. हो यावेळेस मात्र काय फटका गेलेला आहे समजण्यात आला नाही. बघा फुलटच चेंडू होता. शेवटचं षटक चालू आहे आणि तुम्हाला लॉलीपॉप चेंडू भेटला आणि तुम्ही तिथं प्लेस करण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगच्या रिजनला. नितेश पाटील कोणत्या प्रकारचा फटका होता फलंदाजाला माहिती. 1 धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावत होती 29-29. पुन्हा एकदा जीवन चेंडू खेळलेला आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. रनआउटची संधी. इथे मात्र 2 धावा पूर्ण करण्यात आलेले आहेत. धावसंख्या होते ती 31-31. गोलंदाज तयार. सोहम यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज यष्टीरक्षक स्वतः येतो. चेंडू हवेत होता आणि जीवन याची खेळी संपुष्टात. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. आर्यन निलेश येतोय नवीन बॅटर. दोन्ही कर्णधार देखील आलेले आहेत. धन्यवाद आपले आभारी आहोत. डिसिप्लिन खूप असणं महत्त्वाचं आहे. दोन्ही देखील टॉपचे संघ आहेत. डिसिप्लिन पाहिजेच असतो मित्रांनो. क्रिकेटमध्ये डिसिप्लिनसुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
यामधून विजेता संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. आणि जर तुम्ही टॉप 4 मध्ये आला तर तुम्हाला नक्कीच ट्रॉफी ही फिक्स असते. आज 5 मॅचेस आत्तापर्यंत झाले आणि 5 मॅचमध्ये फलंदाजांनी मॅन ऑफ द मॅच पटकावली आहे. यावेळेस मात्र फटका सुंदर होता. चेंडू जातो लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण आणि एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32 या आकड्यावरती. बघा सकाळपासून 5 सामने झाले आहेत. हा 6वा सामना आहे आणि 5 सामन्यांमध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे. 5 मॅन ऑफ द मॅच या फलंदाजांच्या नावावरती राहिलेले आहेत. नितेश पाटीलसाठी पुन्हा एकदा बीट होतोय. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्त्यांची धावसंख्या झाली 7 बाद 32 आणि 33 धावांचं एक छोटं लक्ष इथं सेट केलेलं आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. वळतं मित्रांनो आजच्या दिवसातील आणखी एक टॉसकडे. संदेश पाटील यांच्या समवेत दोन्ही संघ. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स टॉस आपण इथे करत आहोत. आर्यन चषक आणि आलेल देखील तेच आहे. थँक्यू दीपेश. थोडीशी चर्चा आपण करूया. रिग्नेश इलेव्हन रानाल टीम संघ बरोबर टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. थोडीशी चर्चा आपण प्रतीक सोबत करणार आहोत. प्रतीक, मागच्या मॅचमध्ये मिथुन म्हात्रे यांनी खूप चांगली फलंदाजी केली. येणाऱ्या बाकीच्या खेळाडूंकडून काय अपेक्षा या महत्त्वाच्या मॅचमध्ये? सर्वांकडून अपेक्षा करतो आता पुढच्या मॅचला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आता घरच्या मैदानावर आहे. होईल का नाही होईल पुढची ट्रॉफी माहिती नाही. मात्र या ट्रॉफीला जिंकण्याचं स्वप्न घेऊनच आलं आहे टीम. आणि सर्वप्रथम बॅटिंग करायची. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये? 50 ते 55 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. याच्या अगोदर रिग्नेश इलेव्हन रानाल संघाबरोबर आपण खेळलेले आहात? नाही खेळलो. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही घरच्या मैदानावर त्यांना चॅलेंजिंग क्रिकेट खेळणार आहात. तर तुम्हाला आम्ही देत आहोत शुभेच्छा. टॉस झालेला आहे. रानाल टीम संघाच्या यशराजने जिंकलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा मयूर पाटील याच्यासोबत जुळणार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर मित्रांनो वळतं मॅचकडे पुन्हा एकदा. पहिल्या षटकाची समाप्ती तिच्या धावा झाल्या होत्या फक्त आणि फक्त 32 आणि 33 धावांचं योगदान इथे सेट केलेलं. पहिल्या षटकामध्ये उदय याच्या 15 धावा आल्या होत्या. 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर हितेश याने चांगली गोलंदाजी केली. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स गुरुकृपा मेडिकल्स सुमित पाटील यांच्या माध्यमातून फर्स्ट एडचं किट जो आहे तो आम्हाला इथे आलेला आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. आपण असंच सहकार्य करत राहा. 2 रिले स्प्रे आहेत आणि नक्कीच सर्व मेडिसिन जो आहे उपलब्ध आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मोठा मॅच. यानंतर कुठेही जाऊ नका मित्रांनो. एका बाजूला रिग्नेश पाटील जे भिवंडी इमर्जन्सी अध्यक्ष आहेत त्यांचा संघ पुढचा मॅच खेळणार आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट सन्माननीय योगेश गुलवी फॅम टीम हर्षित 11 संघाला इन ॲक्शनमध्ये आपण बघणार आहोत. उद्या स्पर्धा ठीक आपण 9 वाजता सुरू करणार आहोत. 8:30ला रिपोर्ट करा. 8:45 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. मायरा स्पोर्ट्स बादवर आणि विनोदत्ता प्रतिष्ठान बिग मॅच. त्यानंतर ओमसाई धाबा दापोडे आणि जय श्रीराम चरणीपाडा आणि तिसरा मॅच आर्यन इलेव्हन भादवर आणि बालाजी स्पोर्ट्स सुरवली. त्यानंतर हार्दिका पिंपलकर आणि समीर स्पोर्ट पिंपलकर. क्या बात आहे. उद्याचा शेड्यूल देखील भरपूर चांगला आहे. उद्या 8:30 वाजता आपण रिपोर्ट करा. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता पहिला चेंडू. कारण की उद्या सुपर संडे मेगा फायनल डे उद्या या स्पर्धेचं ग्रँड फायनल डे असेल. तर नक्कीच तुम्ही जर 5 षटकं खेळण्याकरिता भरपूर इच्छुक असाल तर तुम्ही वेळेवर पोहोचा. जर 9 वाजता पहिला चेंडू टाकला तर पहिला सामना 5 षटकांचाच खेळवला जाईल. लक्षात असू द्या. चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. आज भरपूर पाहुण्यांनी इथे प्रतिसाद उपस्थिती दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचा आभार व्यक्त करेन मी. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय शंकरदादा जुकर यांचं. आई गावदेवी भादवड टीम आता क्षेत्ररक्षण लावण्याची तयारी करते आणि गोलंदाज देखील पूर्ण तयारीमध्ये इथे पाहायला मिळत आहे.
रोशनचा पहिला चेंडू बॅटर सज्ज होत आहे. पहिला चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थोडीशी इथे चुकीची फिल्डिंग आणि चौकार इथे मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. चौकाराने दुसऱ्या डावाची सुरुवात इथे करताना आपण पाहतोय सोहमला. सोहमच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. आज थोडंसं ओपनिंगमध्ये थोडंसं बदल आहे, कारण की इथे चौधरी आणि सोहम तुम्हाला पाहायला मिळत आहे. जितू यस मी इथे एक मिनिट बोलायचं थांबायचं. तुला 5 ते 6 स्पर्धेपासून सांगत आहे, तुमच्याकडे जेव्हा खेळाडू कमी असतो ना, मग तेव्हा कोणताही नाव दिलं तर त्या नावानेच खेळावं लागेल. जितू स्ट्रायकिंगवर. जितूने मागच्या मॅचमध्ये खूप चांगला क्रिकेट खेळला होता. नाही, काही खेळाडू असे आहेत की ते लक्ष्मी अर्थात धनी पैशाचे धनी आहेत, म्हणून काही खेळाडू वेळेवर पोचत नाही आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की आताच्या घडीला फक्त ट्रेंडिंगला पैसाच आहे. हितेशने आमच्याशी चर्चा केली होती, जवळजवळ 1 ते 1.5 तास चर्चा त्यांची राहिली होती आमच्यासोबत, की खेळाडू भरपूर आहेत माझ्याकडे, चांगले खेळाडू आहेत, रायझिंग स्टार खेळाडू आहेत, मात्र ते वेळेवर पोचत नाही आहे. आणि जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये त्याला खेळता येत आहे सध्याच्या घडीला. बाईच्या स्वरूपात हा चौकार आला. डीजे तुला थांबवेल मी, कारण की मी प्रत्येक संघाच्या खेळाडूला विनंती करेल की आपण पैशांसाठी नव्हे तर आपण आपल्या नावासाठी नक्कीच खेळा. कारण की जेव्हा आपण भिवंडी इमर्जन्सीचा क्रिकेट खेळतो तेव्हा हा क्रिकेट कमी लेखला जात नाही मित्रांनो. कारण की ग्रामीण क्रिकेट नंतर जो कोणता क्रिकेट असेल तो भिवंडी इमर्जिंग क्रिकेट आहे. तुम्ही जर भिवंडी इमर्जिंगमध्ये चांगला खेळ तर तुम्ही व्यवसाय क्रिकेट खेळाल, जवळ व्यवसाय क्रिकेट खेळाल तर तुम्ही भारतीय संघासाठी खेळाल. तुम्ही तुमची उपस्थिती दाखवणं फार महत्त्वाची आहे प्रत्येक संघामध्ये. हितेशने सांगितलं होतं की माझ्याकडे 15 ते 20 खेळाडू असे आहेत की ती कधीही मॅच फिनिश करू शकतात. आता सध्याच्या घडीला जितूच्या बॅटमधून हा षटकार आला. टार्गेट दर्पण नाईक आम्हाला सांगत आहेत की 33 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये अटॅक सुरू झाला. धावसंख्या 15 धावा धावबलकावर लागलेली आहे. इक्वेशन सोपं आहे, कारण की इथून अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी भादेवड संघाने थोडंसं मन दुखवलं आहे घरच्या मैदानावर, कारण की धावा अगोदर बनवल्या नाही आणि आता डिफेन्स देखील होत नाही आहे ते, कारण की बॅटिंग चांगली होती. जितू खूप चांगला क्रिकेट खेळत आहे. आपण हितेच उल्लेख करत होतो आपण, त्यांनी खासदार चषक बाल्यामामा यांच्या नावाचा चषक ऑर्गनाईज केला होता खार्डीच्या मैदानावर आणि त्या चषकाचे ते आयोजक देखील आहेत. त्या चषकापासूनच कुठेतरी खेळाडू थोडेसे लांबले गेलेले आहे. समोर स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, एक सिंगल धाव आली आहे. खासदार चषकामध्ये जवळजवळ 30 ते 35 सदस्य होते. त्या सदस्यांमध्ये 10 खेळाडू फक्त पोहोचत आहेत. मागच्या 5 ते 6 स्पर्धेमध्ये हितेश मला सांगत आहे 35 गेले कुठे, हा प्रश्न निर्माण होत आहे. 35 मधून 25 तर पोहोचत नाहीये. आमच्या गावामध्ये एक खेळाडू आहे जो खेळला नाही कुठेच, तो म्हणजे गणपत नाईक. तुम्ही त्याचा वापर करू शकता. समोर बसलाय गणपत नाईक. संध्याकाळी जाताना इथे चौधरीला आपण संपर्क साधायचा आहे. आपले जे काय असेल टी शर्ट्स पॅन्ट ट्रॅक जे असेल ते तुम्ही त्यांच्याकडून कलेक्ट करायचे. स्पोर्ट्स शूज मात्र तुम्हाला विकत घ्यावं लागतील, लक्षात असू द्या. एकच खेळाडू राहिला या गावामध्ये का तो खेळला नाही, तो म्हणजे गणपत नाईक. कारण की 6 टीम्स गावामध्ये आहेत. गणपत या पण व्यासपीठावर. दीपेश नाईक मल्हार बैलाचे मालक आपल्याला बोलवत आहेत, निमंत्रित करत आहेत. गणपत नाईक यांना दाखवलं जात आहे. हे पहा, गणपत केशव नाईक नामी काफी आहे. गली क्रिकेटचा सर्व लेखाजोखा त्यांच्याकडे असतो नेहमी. 21 सदस्य आहेत गली क्रिकेटमध्ये. त्या 21 सदस्यांचा हिसाब या माणसाकडे असतो, जो तुमच्या TV मॉनिटरवर तुम्हाला पाहायला मिळते. गणपत नाईक याला दाखवलं जातं. आमचे कॅमेरामॅन देखील पहा किती चांगले आहेत. त्यांचं नाव घेतलं लगेच त्यांना आपण बघितलं आणि त्यांना दाखवलं देखील आमच्या कॅमेरामॅनने. आम्ही कॅमेरामॅनचा आभार व्यक्त करू. 21 सदस्यांचे 100 प्रमाणे 2100 रुपये होतात.
1700 रुपयाचा हिसाब आमच्या होलीच्या दिवशी आला होता. 400 रुपये डिस्काउंट गेले कुठे. धावा झालेल्या आहे धाव फलकावर 17 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. ओ लेग कटर चेंडू आणि बॅटची एच अँड गॉन. पंचांकडे बघितलं देखील नाहीये फलंदाजाने आणि खेळपट्टी सोडून दिली आहे. खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. बॅटर आउट. ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजत या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माझवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो थँक्यू. टेमगर पाड्यान. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. गावामध्ये जबल भिवंडी इमर्जिनचे 6 संघ बनलेले आहेत. 6 संघांना इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. पहा ज्याने या मैदानावर स्पर्धा ठेवली आहे गावातील पहिल्या संघांना प्राधान्य दिलेलं आहे. हरी जोशी यांच्या चषकापासून सुरुवात झाली होती की त्यांनी आपल्या गावातील संघांना त्यांनी प्राधान्य दिलं. पहिलं एकच धाव इथं मिळाली. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न थोडंसं मिसफील्ड झालं होतं. हळूहळू मॅचच्या दिशेने प्रवेश शिलेबांना आपण पाहतोय. पाये टीम पुढे वाटचाल करत आहे. मॅच भरपूर चांगला यानंतर पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. होम फोटोज लाईव्ह अनिल केनी यांचा हा लाईट टेलिकास्ट टेक्निकल टीम. स्विच इट. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू चालल्या सीमारेखा पार. येतो षटकार. थँक्यू डिझाईन. चांगला खेळ आहे. इथेच्या आऊट झाल्यानंतर जितू चांगली फटकेबाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. शेवटपर्यंत कॅमेरामॅनने हा क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला होता. चांगला कॅमेरा वर्क. पुढचं चेंडू गोलंदाजाचं. खराब चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि खराबच चेंडू म्हणूया आपण. लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स फार महत्त्वाचे असतील. आज नितेश पाटील देखील थोडंसं निराश झालं आपल्या फलंदाजांवर खास करून, कारण की धावा झाल्या नाही. फक्त 33 धावांचा टार्गेट आहे आणि टार्गेट सहजरित्या इथे चेस करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पलटी स्ट्रोक. अजून एक मोठा फटका आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय षटकार. शिवरायांची घेऊन यान पोर खेळताना मैदानान. 50 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. काय दिवस राहिला या आजच्या दिवसाचं. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगत आहेत आणि तुम्ही स्विच इट. पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. येतोय षटकार. षटकाराने मॅच फिनिश केली. मात्र षटकारांची हॅट्रिक देखील इथे पूर्ण केली आहे जितूने आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कम ऑन डीजे दीपेश. आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमगर पाड्यान. आर्यन